नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळणदार आणि जबरदस्त सत्याचा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये सानिकाचे हॉस्पिटलमध्ये सत्य, तिलोत्तमाचे सत्य आणि त्यानंतर आता सावली हे सत्य कसे आणणार, हे सगळ्याचा उलगडा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता भैरवी तिलोत्तमाला हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस सानिका ॲडमिट होती त्यावेळेस काय काय घडलं हे सगळं सांगत असते. आणि योगायोगाने भैरवी म्हणते की त्याच वेळेस हे जे काही चाललं होतं त्याच वेळेस मी तिथे होते. ज्यावेळेस सानिकाचा श्वास परत आला त्यावेळेस डॉक्टर गडबडले होते आणि गडबडून मग मी त्यावेळेस ऐनवेळेस त्यांच्या समोर होते तेव्हा ते मला विचारू लागले, सानिका मृत झाली, हा निरोप ऑलरेडी जगापर्यंत पोहोचला गेलाय, तेव्हा आता काय करायचं हे या काळजीने आता डॉक्टर विचारात होते असे आता भैरवी सांगते. आणि भैरवी म्हणते की त्यावेळेस माझ्याही पायाखालची जमीन सरकली होती. जर सानिका शुद्धीवर आली आणि त्यानंतर तिने पोलिसांना जर तुझ्या विरुद्ध जबाब दिला आणि हे सगळं जर असं झालं असतं तर ते तुझ्या अंगलट येणार होतं आणि त्यामुळे तुझ्या घराण्याचं नाव बदनाम झालं असतं आणि शिवाय ती नीलच्या आयुष्यात आली असती, ही सुद्धा भीती होती तिलोत्तमा. आणि अशा वेळे मला जे योग्य वाटलं ते मी केल्याचे भैरवी तिलोत्तमाला सांगते. आणि त्यानंतर भैरवीने डॉक्टरना कसं समजावलं हे सगळं भैरवी सांगते. आणि भैरवी म्हणते की ज्या दिवशी हे सगळं घडलं ना त्या दिवशी त्या हॉस्पिटलमध्ये योगायोगाने एका ॲक्सिडेंटची केस आली होती एका मुलीची. आणि ती मुलगी म्हणजे सानिकाच्याच वयाची आणि तिच्या अंगकाठीची होती. आणि त्यानंतर डॉक्टर साखरेंनी निरोप घेतला की जी त्या बेवारस मुलीची बॉडी आहे ती जगन्नाथकडे आणि अलकाकडे सुपूर्त करायची. आता ती ऐकताच तिलोत्तमा म्हणते काय? तेव्हा आता भैरवी म्हणते की त्यावेळेस डॉक्टरांनी जेवढे पैसे मला डिमांड केले तेवढे पैसे मी त्याला देऊन टाकले, कारण माझ्यासमोर एकमेव मार्ग होता तो म्हणजे सानिका. हे सगळं प्रकरण तुझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाही, ह्याचं मेन टार्गेट मला होतं असे भैरवी बोलते. आणि ती बेवारस मुलीची बॉडी म्हणून सानिकाला दाखवलं गेलं आणि सानिका या जगातून गेली हे आम्ही दाखवलं. सानिका म्हणजेच ती बेवारस मुलगी होती, ॲक्च्युली सानिका जिवंत होती हे भैरवी बोलते. आणि मग त्या सानिकाला मी एकदम बरं केरून तिला लहानाचं मोठं केलं, तिला सांभाळलं, म्हणून सानिका माझ्या उपकाराखाली दबलेली आहे, म्हणून या घरात मी तिला कामवाली म्हणून अनामिका नावाने आणली. हे आता भैरवी तिलोत्तमाला सांगते. भैरवी म्हणते की तो जो व्हिडिओ तू बघितला ना तो माझ्याकडे नव्हता, मला तुला गुंतवण्याचा काहीही माझ्या डोक्यात विचार नव्हता तिलोत्तमा. यामध्ये तो व्हिडिओ डॉक्टर साखरेंनी काढला होता आणि त्याची खेळी त्याने बरोबर खेळली आणि हे मला काही दिवसापूर्वी कळलं, म्हणून मी दमदाटी करून त्या डॉक्टरकडून हा व्हिडिओ घेतल्याचे भैरवी बोलते. भैरवी म्हणते की बघ ना आता तोच व्हिडिओ तिलोत्तमा माझ्या किती कामं आला तो. आता तो त्या व्हिडिओने तुला माझं ऐकावंच लागेल आणि माझ्या तालावरती तुला नाचावंच लागेल, या भैरवीशिवाय तुला पर्याय नाही आहे तिलोत्तमा अशी आता भैरवी बोलते. भैरवी म्हणते की तेव्हा तिलोत्तमा चुपचाप निमूटपणे सारंगच्या आणि अनामिकेच्या लग्नाच्या तयारीला तू लाग आणि तुला हे कळलंच पाहिजे, तू कळलं का तुला, असे आता भैरवी तिलोत्तमाला ब्लॅकमेल करून दम देते. आणि ते सगळं ऐकता क्षणी आता तिलोत्तमा विचार करते हे तर खूप भयानक आहे आणि जर मी हे सत्य नाकारलं आणि सत्य शोधायला गेले तर सानिकाच्या खुनाच्या आरोपाखाली भैरवी मला आतमध्ये टाकील. तिलोत्तमा म्हणते की या सगळ्याचं खापर मग माझ्या माथी फुटेन, माझ्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नाहीये. आणि तिलोत्तमा आता समजून चुकते तर काही जरी झालं तरी मला आता भैरवीच्या तालावर नाचावंच लागणार आहे. आणि त्यानंतर आता सगळेजण जेवायला बसल्यानंतर तिलोत्तमा तिथे येते. पटकन राजकुमार उठतो तर तिलोत्तमा म्हणते राजकुमार बस. राजकुमार म्हणतो मला गॅरेजमध्ये फोन आलाय, अर्जंट काम आहे. तिलोत्तमा म्हणते की बस जरा वेळ, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते की सारंग तू मला म्हणाला होता ना हा जो लग्नाचा विधी केला जर आपण तर आपला बिझनेस आणि आपली कंपनी रूपम कॉस्मेटिक्स सगळी काही तिची नाव बदनाम होईल, बरोबर ना. तिलोत्तमा म्हणते की पण ही सगळी नाचक्की जर झाली नाही आणि हा जर विधी करता आला तर तुझी काही हरकत नाही ना सारंग, असे आता तिलोत्तमा बोलते. नील म्हणतो की किती जरी काही जरी आपण लपवण्याचा प्रयत्न केला तर लोकांना कळणार नाही, असं कधी होईल का मग. तिलोत्तमा म्हणते की लोकांच्या नजरेत पडायच्या अगोदरच आपण हा विधी करून घेऊयात. आणि आता राजकुमार म्हणतो की पण एवढ्या लवकर कोणती मुलगी आपल्याला भेटेल, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे आहे का, तर तिलोत्तमा म्हणते की आहे आणि मुलीचं नाव आहे अनामिका. ती ऐकताच आता सगळ्यांच्या पायाखालची पुन्हा एकदा जमीन सरकते. आता नीलला धक्का बसतो. नील उठून उभा राहतो आणि म्हणतो की आई तू काय बोलतेस, अगं त्या अनामिकाचं आयुष्य एका पायावरती उद्ध्वस्त करायला निघाली, तू परस्पर हा निर्णय घेतला, तुला कितपत योग्य वाटतो. चंद्रकांतराव म्हणतात बरोबर आहे तिलोत्तमा, काय बोलतेस तू, आणि हे सगळं करताना तुला कोणाला बोलावंशी सुद्धा वाटलं नाही.
आता तिलोत्तमा म्हणते की मी जे काही करते, जो काही निर्णय घेते तो अगदी विचारपूर्वक घेते, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. सारंगला हात जोडत येतात तिलोत्तमा म्हणते की सारंग, मी तुला विनंती करते, मी तुझ्यापुढे हात जोडते. कुणासाठी नको तर फक्त माझ्यासाठी तू हे विधी सगळं कर. आणि आता सारंग तिलोत्तमाचे बोलणे ऐकताच तिलोत्तमाने हात जोडताच आता सारंग म्हणतो की आई, मला हा निर्णय मान्य आहे. ते ऐकताच आता नील चंद्रकांतराव राजकुमार यांना देखील आता मोठा धक्का बसतो आणि ते राजकुमार म्हणतो, काय सारंग, तू होकार दिलास? आणि त्यानंतर ते सगळं ऐकता क्षणी अनामिकाला सुद्धा धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की अनामिका, हे सगळं तुला चालणार आहे का? अनामिका आता सावलीकडे बघते तर तिलोत्तमा म्हणते की अनामिका, नीट विचार करून उत्तर दे बर का. आणि लगेच आता अनामिका भैरवीकडे, तिलोत्तमाकडे, सारंगकडे, नीलकडे बघत म्हणते की हो, मी तयार आहे. अजून एक तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आता नील म्हणतो की अनामिका, तू हे असं कसं करू शकतेस? आणि सारंग, यासाठी तू पण तयार आहे? हे सगळं काय चाललंय? नील म्हणतो की सारंग, तू फक्त विधी करायला हे सगळं तयार होतास, कालपर्यंत तुझा नकारही होता, मग आज असं अचानक काय झालं की जेणेकरून तू या सगळ्याला तयार झालास सारंग? आणि असा तू निर्णय अचानक कसा काय घेऊ शकतोस आणि कसं काय बदलू शकतोस? राजकुमार म्हणतो की नील, अरे आई, आज त्याने हा निर्णय फक्त आईसाठी आणि कुटुंबासाठी घेतला आहे. आणि राजकुमार म्हणतो, सारंग, तू जे केलं ना त्याचं मला खरोखर कौतुक आहे. नील म्हणतो की तुम्ही सगळे एकमेकांच्या आयुष्याशी का बरबाद करायला निघाला आणि खेळायला निघालात? आई, हे काय चाललंय? राजकुमार नीलला समजावतो. राजकुमार म्हणतो की नील, तू जरा शांत हो. आणि राग येऊन नील म्हणतो की मला ही गोष्ट कधी पटणारही नाही आणि पटलेलीही सुद्धा नाही. रागाने नील तिथून निघून जातो. ते बघून भैरवी म्हणते, अरे रे रे, बिचारा नील. आता इकडे चंद्रकांतरावांना सुद्धा धक्का बसलेला असतो. चंद्रकांतराव म्हणतात, सारंग, तू एकदमच विज्ञानासारखा विचार करणारा, प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस आहे. एवढ्या सहजासहजी तू कसा बदललास? आणि आता सारंग म्हणतो की हा जर विधी करून सावलीच्या आयुष्यामधला संतती विरहाचा योग निघून जाणार असेल तर हा विधी करायला काय हरकत आहे? आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की सावली, मला माहिती आहे ही गोष्ट तुझ्यासाठी एवढी सोपी नाही आहे, खूप कठीण आहे. स्वतःच्या डोळ्यासमोर तुझा नवरा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे, हे एवढं सोपं नसणार आहे तुझ्यासाठी सावली, हे देखील मला कळतंय. आणि तरीसुद्धा हे सगळं कळूनही तू यासाठी तयार झाली आहे सावली. यामध्ये आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे असे तिलोत्तमा समजावते. तिलोत्तमा म्हणते की तुझ्या आणि सारंगच्या भविष्याचा विचार करून आपण हे करतोय. आता तिलोत्तमा म्हणते की मी तुला वचन देते, अनामिकाचं जरी सारंगसोबत लग्न झालं तरीसुद्धा ते फक्त विधीपुरतं असेल आणि अनामिका ही सारंगची खरीखुरी बायको कधीच नसेल, असे वचन आता तिलोत्तमा सावलीला देते. आणि विधीपुरती तिने केलेली ही फक्त तडजोड असेल, मी तुला प्रॉमिस देते, असे आता तिलोत्तमा बोलते. आता सारंग म्हणतो की सावलीने सुद्धा मला हेच समजावलंय, ज्या व्यक्तीचा सावलीवर विश्वास आहे त्याच व्यक्तीचा माझ्यावर सुद्धा मी सुद्धा विश्वास ठेवतो. आता इकडे भैरवी विचार करते की हे सगळं एवढ्या लवकर शॉर्ट आऊट होईल असं मला वाटलं नव्हतं. आणि अशी काय जादू झाली बरं की जेणेकरून सारंग एवढ्या लवकर तयार झाला, असा आता भैरवी विचार करते. आणि आता सावली म्हणते की माई, तुम्ही गुरुजींशी बोलून लवकरात लवकर मुहूर्त काढून घ्या, हे लग्न लवकरात लवकर झालेलं बरं. तर आता भैरवीलाही धक्का बसतो. आणि आता सावली म्हणते की चला, आता मला अनामिकाच्या लग्नाची तयारी करायची आणि त्यासाठी अनामिकाला दागिने वगैरे सगळे काही घ्यायचंय, बरोबर ना अनामिका? तर अनामिका सावलीकडे बघते. भैरवी म्हणते की सांग, छान सावली, तू तयारीला लाग आणि गोपाळ भट गुरुजींकडून मी व्यवस्थित मुहूर्तसुद्धा काढून घेते बरं का. आता भैरवी म्हणते की हे सगळं एवढं एक्साइटिंगमध्ये का चाललंय आणि सावली सारंगच्या लग्नासाठी एवढी उतावळी का झाली? असा विचार आता पुन्हा भैरवीच्या डोक्यात येतो. भैरवी म्हणते, नाही, यामध्ये काहीतरी गडबड नक्कीच असेल आणि कुठेतरी पाणी मुरतंय आणि कुठेतरी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते, असे आता भैरवी विचार करते. आता भैरवी विचार करते की काय असेल नक्की हे. सावली म्हणते की चल अनामिका, आपण खरेदीला जाऊयात. चंद्रकांतराव म्हणतात की सावली, विधीपुरतं का होईना पण तू स्वतःच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर लावते, कळतं का तुला? आणि आता चंद्रकांतराव म्हणतात की अग्नीसमोर सप्तपदी घेणं एवढं सोपं नाही आहे. तर सावली म्हणते की बाबा, मी जे काही करते ते मला कळतंय. सावली म्हणते की तुम्ही काळजी करू नका. तेव्हा चंद्रकांतराव म्हणतात की काही जरी झालं तरी मला हे मान्य नाही.
आणि रागाने चंद्रकांतराव तेथून उठून जातात. आता इकडे तिलोत्तमा ही बेडरूममध्ये येताच आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला म्हणतात की काय तिलोत्तमा काय चाललंय हे सगळं. अगोदर तर हा विधी कुणालाच मान्य नव्हता, सारंगलाही नव्हता. आता अचानक सारंग हो म्हणतो आणि लगेच तू तयारीला लागतेस, हे सगळं काय चाललंय तिलोत्तमा. आता चंद्रकांतराव म्हणतात की मला कळतच नाही. तिलोत्तमा म्हणते की हे सगळं कुणासाठी करतोय आपण, हे कळतंय ना. आपल्या सावलीच्या कुंडलीमधला संतती विरहचा योग निघून जावा त्यासाठी आपण हे सगळं करतोय, हा विधी करतोय, असे आता तिलोत्तमा पुन्हा चंद्रकांतरावांना समजावते. तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी आपलं मूल आपल्या जवळ असावं असं आपल्याला नाही का वाटत. तिलोत्तमा म्हणते की प्रत्येक आईला असं वाटतं की आई आई ही हाक आपल्या कानावरती पडावी आणि आपण हे सगळं सावली आणि सारंगच्या सुखासाठी करतो असे तिलोत्तमा बोलते. चंद्रकांतराव म्हणतात हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्या विधीसाठी अनामिका शिवाय दुसरी काही मुलगी सापडली नाही का. तिलोत्तमा म्हणते असं काय करता व अनामिका आपल्या घरची आहे. सावली म्हणते की जर आपण दुसरी मुलगी शोधली तर ती गावाकडे तिच्या नातेवाईकांकडे कुठे काही बोलली तर आपली किती नाचक्की होईल. ही अनामिका आपल्याच घरी राहील तेव्हा काही बोलणारही नाही, कळतंय का तुम्हाला. अनामिका ही अनाथ आहे, तिला कुणी नातेवाईकच नाही, तर मग आपली नाचक्की होण्याचा प्रश्नच येणार नाही असे तिलोत्तमा चंद्रकांतरावांना समजावते. आता तेवढ्यात भैरवी त्यांच्या रूममध्ये येत म्हणते येऊ का. भैरवी येताच आता भैरवी म्हणते मी काय म्हणते, तुम्ही दोघं एकदा गोपाळ भट गुरुजींना भेटून मुहूर्त काढून घ्या ना. आता भैरवी म्हणते चांगला मुहूर्त काढून घ्या, कारण जरी आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून एक विधी करत असतो, म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून आपण हा विधी करतोय, पण तो सुद्धा एक लग्नाचाच भाग आहे ना. भैरवी म्हणते की उद्या असं नको व्हायला, भैरवीच्या माहितीतले गुरुजी आहे म्हणजे भैरवीचा यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे, असं नको व्हायला. तिलोत्तमा म्हणते बरोबर आहे आणि तिलोत्तमा चंद्रकांतरावांना म्हणते की तुम्ही गोपाळ भट गुरुजींबरोबर चांगला मुहूर्त काढा, तोपर्यंत मी आणि भैरवी यादी वगैरे काय काय लागतं ते सगळं बघते. चंद्रकांतराव म्हणतात ठीक आहे. चंद्रकांतराव जाता क्षणी आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा मला एक शंका आहे. तिलोत्तमा म्हणते आता कसली शंका ग तुला. भैरवी म्हणते हा सारंग एवढ्या लवकर कसा तयार झाला. कालपर्यंत त्याने या गोष्टीसाठी एवढा धिंगाणा घातला आणि आज अचानक एका पायावर तयार कसा झाला. तिलोत्तमा म्हणते की अगं त्याला मी तयार केलं, तो सावलीच्या शब्दाबाहेर नाही, तुलासुद्धा माहिती आहे ना. तिलोत्तमा म्हणते की सावली खूप चांगली मुलगी आहे, तू विचार कर सावलीसाठी हे सगळं किती कठीण आहे ते. तिलोत्तमा म्हणते की बायकोसाठी किती कठीण आहे ही गोष्ट, आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न लावून देणं, तेही डोळ्यासमोर, आणि तरीसुद्धा आपल्या बरोबरीनं हे सगळं ती करते, तेव्हा आपल्याला पाप नाही का लागणार भैरवी, असे आता तिलोत्तमा सांगते. भैरवी म्हणते असं काय करते अगं, माझ्यावर नाही पण गुरुजींवर विश्वास ठेव. भैरवी म्हणते हे बघ ऐन वेळेने या पोराने काही घोळ घालायला नको बरं का. भैरवी म्हणते की त्या सारंगवर लक्ष ठेव, त्या सारंगने मन परिवर्तन करायला नको बरं का, आणि भैरवी निघून जाते. आणि आता भैरवी म्हणते की हे सगळं जर साध्या सरळ मार्गाने होत असेल तर ठीक, पण जर यांनी काही उलटं पालटं केलं तर मी सुद्धा भैरवी आहे, यांना हे समजवायलाच हवं, आणि मग मी सुद्धा काही करीन ना, यांना माहिती नाही असा भैरवी विचार करते. आणि त्यानंतर इकडे आता अनामिका ही सावलीकडे येते आणि म्हणते की सावलीताई माझ्या मनात तुमच्याविषयी कायम आदर होता आणि कायम यापुढेही आदर राहील. तर आता इकडे आता भैरवी ही अनामिकाकडे येते आणि म्हणते की अनामिका सारंगच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जवळची व्यक्ती कोण. तर आता अनामिका म्हणते सावली, आणि लगेच आता बोट करत भैरवी म्हणते की मला लग्न झाल्यानंतर सारंगच्या आयुष्यात आणि सारंगच्या विश्वात अवतीभवती फक्त तू असायला हवी. सारंगचं विश्व फक्त तुझ्या अवतीभवती यायला हवं, आणि सावलीऐवजी फक्त सारंगचं विश्व हे तुझं अस्तित्वच असायला हवं, असा दम आता भैरवी अनामिकाला करते. तर आता सारंग आणि सावली मिळून भैरवीचे सत्य बाहेर काढीत अनामिका ही सानिका आहे हे सत्य कशी जगासमोर आणतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.